Hello friends and welcome to Pharma Knowledge BS. Today we'll discuss about a new topic, production facilities in sterile manufacture. In last video we have discussed about hot air oven. Now we'll discuss the production facilities, what are the different areas required for sterile manufacturing. See, these are the 5 areas required for the production of parenterals. So production area is divided into 5 sections. First one is the cleanup area, second compounding or preparation area, third aseptic area, fourth quarantine area, fifth packaging or finishing area. So these are the 5 areas required during the production planning of sterile or during the giving the production facilities for parenterals. See, first area, that is cleanup area. This area is used for cleaning the containers and also for assembling, cleaning various appliances used in parenteral production. So cleanup area name itself gives the information, that means there is the cleaning. So या area मध्ये, so this is the area used for cleaning the different type of containers required for sterile manufacturing. So it consists the assembling, cleaning various appliances used in parenteral production. वेगवेगळ्या parenteral product साठी जे काही कंटेनर्स लागतात, इक्विपमेंट्स लागतात, त्याचं असेंबलिंग करणं, त्यांचं क्लीनिंग करणं हे या डिपार्टमेंटमध्ये केलं जातं. ऑल वॉल्स, सीलिंग्स अँड फ्लोर शुड हॅव मॉइश्चर डिटर्जंट अँड स्टीम प्रूफ कवरिंग्स. तर हा जो एरिया आहे क्लीनअप एरिया, त्याचं वॉल असतील, त्यानंतर सीलिंग्स, त्यानंतर फ्लोर शुड हॅव द मॉइश्चर प्रूफ कवरिंग, त्यानंतर डिटर्जंट प्रूफ कवरिंग्स अँड स्टीम प्रूफ कवरिंग्स, सो विच आर इझिली वॉशेबल. तर या क्लीनअप एरियाचे जे काय सीलिंग्स आहेत, वॉल्स आहेत किंवा फ्लोर आहे, हे मॉइश्चर रेजिस्टन्स असलं पाहिजे. देन डिटर्जंट प्रूफ कवरिंग असलं पाहिजे, त्यानंतर स्टीम प्रूफ कवरिंग त्याच्यामध्ये दिलं जातं. सो विच आर इझिली वॉशेबल, हे इझिली आपल्याला वॉश करता येतं. फॉर दिस पर्पज यूज ऑफ विनाइल ऑर इपॉक्सी सीलिंग कोट that is used for finishing of floor, walls, and that eliminates the holes in these surfaces. तर त्याकरता याच्यामध्ये काही कोटिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल विनाइल कोटिंग इज देअर और इपॉक्सी कोटिंग इज देअर फॉर द फिनिशिंग ऑफ फ्लोर अँड वॉल्स. तर हे काय एलिमिनेट करणार आहे, होल्स एलिमिनेट करणार आहे, सरफेसेस ऑफ वॉल्स और सरफेसेस ऑफ फ्लोर. ओके, सो द एरिया शुड बी वॉश्ड ॲट रेग्युलर इंटरवल्स. हा एरिया रेग्युलर इंटरवलमध्ये काही स्पेसिफिक टाईमनंतर काय करायचं आहे, क्लीन करायचं आहे, वॉश करायचं आहे. अँड ॲडिक्वेट एक्झॉस्ट फॅसिलिटीज शुड be provided to remove the moisture and heat. So the area should be washed at regular intervals and adequate exhaust facilities to remove the moisture and heat. तर हा जो एरिया आहे तो रेग्युलर इंटरवलमध्ये क्लीन केला गेला पाहिजे. त्याचबरोबर एक्झॉस्ट फॅसिलिटीज देणं आवश्यक आहे टू रिमूव्ह द मॉइश्चर अँड हीट. See, this is the diagram and giving the different types of areas. तर लेफ्ट साईडला याच्यामध्ये रॉ मटेरियल दाखवलेलं आहे, त्यानंतर क्लीनअप एरिया, त्यानंतर प्रिपरेशन एरिया, ॲसेप्टिक एरिया आहे, त्यानंतर स्टरिलायझेशन आहे, त्यानंतर पॅकेजिंग एरिया. ओके, त्याच्या आधी पॅकेजिंग एरियाच्या आधी क्वारंटाईन एरिया, देन लास्ट इज द स्टोरेज एरिया. जे अलग अलग याच्यामध्ये डिपार्टमेंट आहेत, अलग अलग एरिया आहेत. तर त्या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्किंग त्यामध्ये केलं जाणार आहे, प्रोसेसिंग केलं जाणार आहे. सी, सेकंड इज द कंपाऊंडिंग एरिया और प्रिपरेशन एरिया. कंपाऊंडिंगलाच प्रिपरेशन एरिया असं म्हटलं जातं. सो दिस इज द एरिया वेअर फॉर्म्युला इज कंपाऊंडेड, ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल काय केलं जातं, कंपाऊंडिंग केलं जातं. ऑल्दो दिस एरिया इज नॉट नेसेसरली असेप्टिक,
Although this area is not necessarily aseptic, strict control over it than cleanup area is required. Cleanup area जो आहे त्यापेक्षा कंपाउंडिंग एरिया जो आहे त्याला जास्त स्ट्रिक्ट कंट्रोल करणं आवश्यक आहे. द मीन्स शुड बी प्रोवायडेड टू कंट्रोल द डस्ट. द ceilings, walls and floor should be constructed similar to cleanup area. तर क्लीनअप एरियासारखीच याची सिलिंग्स, वॉल्स आणि फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन करणं आवश्यक आहे. सो द मीन्स शुड बी प्रोवायडेड टू कंट्रोल द डस्ट. वेगवेगळ्या प्रकारची साधनं याच्यामध्ये वापरले जातात टू कंट्रोल द डस्ट. द कॅबिनेट्स अँड काउंटर्स शुड बी ऑफ स्टेनलेस स्टील अँड दिस शुड बी फिटेड इन सच अ वे दॅट दे शुड नॉट कॅच द डस्ट. तर या एरियामध्ये, प्रिपरेशन एरियामध्ये किंवा कंपाऊंडिंग एरियामध्ये कॅबिनेट्स आणि काउंटर्स हे स्टेनलेस स्टीलचे प्रोव्हाइड केलेले असतात. कॅबिनेट्स मीन्स कबोर्ड अँड दिस शुड बी फिटेड इन सच अ वे दॅट दे शुड नॉट कॅच द डस्ट. अशा पद्धतीने फिट केले जातात जेणेकरून कुठल्याही प्रकारची डस्ट किंवा धूळ ते कॅच करणार नाही. नेक्स्ट एरिया आहे असेप्टिक एरिया. सो दिस एरिया मस्ट बी सील्ड सो दॅट इट कॅन बी वॉश्ड अँड सॅनिटाईज विथ ए डिसइन्फेक्टंट. हा जो एरिया आहे तो सील केलेला असतो सो दॅट इट कॅन बी वॉश्ड अँड सॅनिटाईज विथ ए डिसइन्फेक्टंट. All electricity, ventilation and utility service, that is pipe fitting, should be in the walls or ceilings. सर्व इलेक्ट्रिसिटी सर्व्हिस किंवा कनेक्शन आहेत, व्हेंटिलेशन किंवा युटिलिटी सर्व्हिस आहेत. युटिलिटी सर्व्हिस म्हणजे काय, पाईप फिटिंग्स शुड बी इन द वॉल्स ऑर सेलिंग्स. सेलिंग्स म्हणजे छत. त्यानंतर वॉल्स जे काय भिंती आहेत तर त्यामध्ये करणं आवश्यक आहे टू एलिमिनेट द जॉईंट्स वेअर डस्ट अँड डर्ट कुड बी ॲक्युमुलेट. तर ज्या ठिकाणी काय चान्सेस आहे डस्ट पार्टिकल्स किंवा डर्ट त्याच्यामध्ये ॲक्युमुलेट होऊ शकतं किंवा जमा होऊ शकतं. सो द मेकॅनिकल इक्विपमेंट टू बी प्लेस्ड इन दिस एरिया शुड बी केप्ट विदिन स्टेनलेस स्टील कॅबिनेट. जे जे मेकॅनिकल इक्विपमेंट्स आहेत हे स्टेनलेस स्टील कॅबिनेटमध्ये प्रॉपरली ठेवायचे आहेत. सो पर्सनल शूड एंटर दिस एरिया ओनली थ्रू ॲन इयर लॉक. ॲसेप्टिक एरियामध्ये जो काय पर्सन एंटर करणार आहे सो ही विल यूज द इयर लॉक सिस्टम. सो द पर्सनल मस्ट यूज द स्टराईल ड्रेसेस, मास्क, कॅप अँड फूट कवर्स. पर्सनल म्हणजे जो व्यक्ती त्याच्यामध्ये काम करणार आहे तो सो दॅट पर्सन मस्ट यूज द स्टराईल ड्रेसेस, मास्क, कॅप यूज करायचे, फूट कवर्स यूज करायचे आहेत. अँड देअर शुड बी अ मिनिमम मूवमेंट इन दिस एरिया अँड द मूवमेंट शुड बी रिस्ट्रिक्टेड ड्युरिंग द फिलिंग आवर्स. तर या एरियामध्ये कमीत कमी मूवमेंट करणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर फिलिंग आवर्समध्ये जास्तीत जास्त रिस्ट्रिक्शन करणं आवश्यक आहे मूवमेंटसाठी. सो देअर शुड नॉट बी मूवमेंट ड्युरिंग द फिलिंग आवर्स. फिलिंग आवर्समध्ये ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पॅरेंटल प्रॉडक्ट फिल करत आहोत. सो द एअर इन द असेप्टिक एरिया शुड बी फ्री फ्रॉम फायबर्स, डस्ट अँड मायक्रोब्स. यामध्ये असणारी जी काय एअर आहे शुड बी फ्री फ्रॉम फायबर, डस्ट अँड मायक्रोब्स. सो दिस कॅन बी अचीव्ड बाय यूज ऑफ द HEPA filters. So what is meant by the HEPA filters? So long form for HEPA filters is high efficiency particulate air filters. So that are used in laminar air flow, in which air flows either horizontally or vertically along the parallel lines. So laminar air flow मध्ये अशा पद्धतीचे फिल्टर्स वापरले जातात, HEPA filters. तर HEPA filters जे काय एअर प्रोड्यूस करणार आहे, फ्लो करणार आहे, दॅट विल बी आयदर हॉरिझॉन्टली ऑर वर्टिकली. मग ते आडवे असतील किंवा उभे असतील अलॉंग द पॅरलल लाईन्स. तर द वेलॉसिटी ऑफ 100 feet per minute is the minimum effective air velocity. So HEPA filters removes the particles having diameter of 0.3 micrometer or larger from air which have 99.97% efficiency. HEPA filters त्यामध्ये 0.3 मायक्रोमीटर डायमीटरचे किंवा त्यापेक्षा जास्त डायमीटरचे पार्टिकल्स रिमूव्ह करणार आहे आणि त्याची इफिशियन्सी 99.97% असते. नेक्स्ट, क्वारंटाईन एरिया. इन दिस एरिया द प्रोसेस्ड, सील्ड अँड टेस्टेड प्रोडक्ट्स आर केप्ट. ज्या प्रॉडक्टचं प्रोसेसिंग चालू आहे
असे प्रॉडक्ट, त्यानंतर सील केलेले, त्यानंतर टेस्टेड प्रॉडक्ट हे क्वारंटाईन एरियामध्ये ठेवले जातात फॉर फिक्स ड्युरेशन अँड देन अगेन सब्जेक्ट टू टेस्टिंग बिफोर बिंग सेंड फॉर लेबलिंग, पॅकेजिंग अँड मार्केटिंग. त्याचबरोबर लेबलिंग करण्याआधी, पॅकेजिंग करण्याआधी आणि मार्केटमध्ये पाठवण्याआधी या एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रॉडक्ट ठेवले जातात, क्वारंटाईन केले जातात. नेक्स्ट आहे पॅकेजिंग. पॅकेजिंग शुड प्रोव्हाइड फर्स्ट ॲम्पल प्रोटेक्शन ऑफ प्रॉडक्ट अगेन्स्ट द फिजिकल डॅमेज फ्रॉम शिपिंग, हँडलिंग अँड स्टोरेज. पॅकेजिंग अशा पद्धतीने प्रोव्हाइड करायचं आहे जेणेकरून काय होणार आहे, प्रॉडक्टला प्रोटेक्शन मिळणार आहे अगेन्स्ट द फिजिकल डॅमेज. चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन द्यायचं आहे अगेन्स्ट द फिजिकल डॅमेज फ्रॉम शिपिंग, हँडलिंग अँड स्टोरेज. शिपिंग करताना, हँडलिंग करताना किंवा स्टोरेज करताना. इट शुड प्रोटेक्ट लाईट सेन्सिटिव्ह मटेरियल फ्रॉम UV रॅडिएशन. UV रॅडिएशनचा परिणाम होणार नाही त्यासाठी प्रोटेक्शन करायचं आहे. अशा पद्धतीने पॅकेजिंग करायचं आहे. लेबलिंग. दिस शुड प्रोव्हाइड द फिजिशियन और अदर यूजर ऑल इन्फॉर्मेशन नीडेड टू एन्श्युअर द सेफ अँड प्रॉपर यूज ऑफ थेरापेटिक एजंट. लेबलिंगमध्ये अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन मेन्शन करायची किंवा प्रोव्हाइड करायची. सो should provide the physician or other user all information needed to ensure the safe and proper use. सेफ पद्धतीने कसे हे मेडिसिन्स आपल्याला यूज करता येईल, त्याचबरोबर प्रॉपर यूज कशा पद्धतीने करायचा आहे किंवा त्याचं थेरापेटिक ॲक्टिव्हिटी काय आहे, सर्व त्याच्यामध्ये मेन्शन केलं गेलं पाहिजे. ओके, सो ऑल दीज आर रिगार्डिंग द 5 डिफरंट एरियाज रिक्वायर्ड फॉर sterile manufacturing. Okay, or it is the production facilities. Thank you. If you like my video, then please like, comment, share and subscribe my channel. Thank you.